नमस्कार मंडळी, सावता बॉडी मेकर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण जो काल व्हिडिओ अपलोड केला होता इंस्टा, फेसबुक, यूट्यूबवर, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्याबद्दल थोड्या कमेंट्सही आल्या होत्या की तुम्ही शिडी कशी बसवणार आहात, कशी हे काम चालू आहे ते आम्हाला एकदा दाखवा. तरी वर आपण पाहू शकता, आपण जी शेवटच्या टोकात जवळपास स्लॅबच्या वरूनच ही 41 फूट आहे आणि खाली हे मंदिर. या ठिकाणी प्रभू श्रीरामाची जे राम दरबारची जी प्रतिमा आहे ती या ठिकाणी बसणार आहे आणि इथून खाली श्री गजानन महाराजाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आपण अगोदर शिडीचं कशी आपण फिट करणार आहोत आणि खालून तुम्हाला मी दाखवणार की कशा प्रकारे ते आपण फिट केलेलं आहे. तरी आपण या व्हिडिओसोबत राहावं. हे पाहू शकता तुम्ही, शिडी आपण कशा प्रकारे फिट केलेली वरती आणि हे मंदिराचं काम चालू आहे. आणि मंदिराचं काम चालू आहे आणि बांबूची फिटिंग असल्यामुळेच आपण ती शिडी बसवणे शक्य झालं आहे. तरी आपण पाहू शकता अजून काम अपूर्ण आहे, परंतु आपण या ठिकाणून सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो की शिडी कशा प्रकारे खाली येणार आहे. आता या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला शिडी या बाजूला इथं खाली उतरवायची आहे. आपण एकदा वर जाऊन व्ह्यू, आपल्या गावाचा व्ह्यू कसा दिसतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या शिडीला फिट करण्यासाठी आपण जे बोल्ट वापरले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे आपण या शिडीला फिट केलेलं आहे. मजबूतीच्या बाबतीत म्हटलं तर खूप आपण फिटिंग केलेली आहे. त्यानंतर हा व्ह्यू बघा वर जाण्यासाठी. आणि आता सध्या मंदिराचं काम चालू आहे, बांधकाम, आपलं कळसाचं प्लस्टरचं काम चालू आहे. आपल्या वालसंगी येथे नांदेडहून जे कारागीर आलेले आहेत त्यांच्याशी आपण सुद्धा एक शब्द विचारू की काम कसं झालं आहे. आणि त्यांचं जे काम आहे त्याची क्वालिटीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. माऊली, आपण जी ही शिडी फिट केलेली आहे, तर अशी शिडी मजबूत आतापर्यंत कुठं कुठं फिट आपण केलेली बघितली? आता हे पहिलीच वेळेस आहे आपलं काम. नाही, तुमचं म्हणजे एक नंबरच काम आहे शिडीचं म्हणजे. आणि हे जर शक्य झालं असेल तर फक्त आणि फक्त यांच्यामुळे, कारण यांनी जर हे बांधी केलेली आहे आजूबाजूला बांबूमध्ये, हे जर फिट नसते तर आपल्याकडून हे सुद्धा शक्य झालं नसतं की आपण ही शिडी फिट करणार आहोत किंवा अशा काही हे वापरलं गेलं असतं. सेफ्टीच्या विषयानं म्हटलं तर हा 3चा चॅनल आपण वापरलेला आहे. जाण्या येण्यासाठी सुद्धा त्रास नाही आहे, काही नाही, एकदम आरामशीर तुम्ही वर जाऊ शकता. आता इथून आपण आपल्या गावाचा व्ह्यू पाहू कसा येतं. आणि ही फिटिंग बघा, डायरेक्ट 8-8 फुटाचे चॅनल ही दोन्ही बाजूनं फिट केलेले, म्हणजे हे बांधकामातच फिट झालेले चॅनल असल्यामुळे मजबूती अजून भारी भेटली. पुन्हा आपण या ठिकाणी फिटिंग केलेली आहे. तर चला आपण वर जाऊन बघूया एकदा. हा मंदिराचा शेवटचं टोक, या ठिकाणी कळस फिट होणार आहे. हा पाईप आहे जवळपास 2चा. आणि शिडी जशा प्रकारे मी तुम्हाला दाखवली, हे बांधकाम चालू प्लस्टर मिस्त्रींचं. आणि आपलं गाव वालसावंगी. हा व्ह्यूज मिळणे फक्त ड्रोनने शक्य आहे. हे माळी समाज मंगल कार्यालय फ्रंटचं, आणि हा सर्व माळी समाज म्हणून ओळखला जाणारा भाग. नंतर ही पूर्ण वालसावंगीचा व्ह्यू आपण या मंदिराच्या टोकावर, शेवटच्या टोकावर आलो आणि तिथून पाहू शकता. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओमध्ये जय गजानन माऊली हे लिहिणे विसरू नका आणि आम्हाला फॉलो करणे विसरू नका. धन्यवाद.